मी कुकिंगमध्ये तुमच्यासाठी घेऊन आली साऊथ इंडियन स्टाईल म्हणजे ब्राह्मण स्टाईलमध्ये कसं सांबार मसाला बनवतात. ओके, तर त्याच्यासाठी मी 1/2 किलो गोल घेतलं. गोल मिरची मी प्रिफर करते, तुम्ही नॉर्मल बेडगी मिरची पण घेऊ शकता. ते 1/2 किलो घेतलं, जास्त तिखट असणार आहे ते 1/2 किलो घ्या ते. आणि हे पण मी 1/2 किलोचंच घेतलं, पण याचा तिखटचा अंदाज मला माहिती आहे. आणि त्यानंतर हे बघा, हे वाटीचा साईज एवढं वाटीभर मी धणे घेतली. आणि इथे पाहिलं तर 1 चमचा हळद, 2 सुकवलेले कढीपत्ता. सुकवलेले कढीपत्ता नसले तर तुम्ही नॉर्मल कढीपत्ता पण वापरू शकता. आणि 1.5 चमचा मेथीच्या दाणे. आणि हे बघा एवढं याच्यावर काळी मिरी आणि जिरं. हे 2 चमचा भरून उडद डाळ, 1/2 चमचा चण्याची डाळ. बेसिकली या सांबार मसाल्यामध्ये ना तुम्हाला कलरची जरूरत नाही, याच्या ग्रेव्ही पण चांगलं होतात आणि प्लस त्याची टेक्स्चर पण चांगले असतात. काय लोकांना थोडंसं कलर पाहिजे असेल तर कलर वापरू नका, आर्टिफिशियल कलर नका वापरू. कलर मिरची जी आहे ना ती घ्या, म्हणजे तिखटवाली फक्त पावडरसाठी वापरतो ना कलरसाठी, ती मिरची घ्यायचं. मी याच्यात फक्त 4 मिरची घेतल्या, हे ऑप्शनल आहे. आणि हे आहे बारीक किसलेले म्हणजे खोबरं, ओलं नारळ, हे पण ऑप्शनल आहे. पण हे मी काय याच्यामध्ये ॲड करते, जर वाटणचं जरूरत नाही पडत, हे मसाल्यामध्ये आपण ॲड केलं असेल तर आपलं पुढच्या भाजीला किंवा याच्याला डाळीला वाटण वेगळं लावायचं गरज नाही आहे, त्यामुळे मी ॲड करते. हे सुद्धा ऑप्शनल आहे, हे नाही केलं तर तुम्हाला फक्त राव मसाला भेटेल. चला आता आपण करायला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी हे सगळं थोडंसं असं भाजून घेणार, असं करपूस वगैरे नाही भाजून घ्यायचं, नॉर्मल भाजून घ्यायचं. सो मी आता गॅस चालू करून घेते. थोडंसं तवा तापू द्या. तवा तापल्यावर आपण सुरुवात करू शकतो. गॅस सिंगल ठेवायचं. लाईट भाजून घ्यायचं, एकदम करपूस असं वगैरे नाही आहे. बेसिकली आम्ही भाजत नाही आहे, पण आता जरा थोडंसं थंडीचं सीझन, मला सांबार कसं ताजी बनवून घेते मी, आठवड्याला मला लागतो. जर घरी असली तर मी रोजच सकाळी नवीन मसालाच बनवून घेतो. मी वर्किंग आहे त्यामुळे मी हफ्त्याचा मसाला बनवून ठेवते, जास्त हफ्त्याचं त्याच्यावरती नाही जात मी, कारण ताजी मसाल्याची सवय आहे मला. भाजल्यानंतर काढून घ्यायचं. थोडंसंच भाजायचं, जास्त 2 ते 3 आणि आता त्याच्यातच मी एक चणा डाळ टाकते. चणा डाळ पण तसंच भाजून घ्यायचं. बस एवढंच भाजून घ्यायचं. ते चणा डाळ पण काढून घ्यायचं. आणि याच्यात मी आता भाजणार आहे
काळी मिरी आणि जिरं, कढीपत्ता आणि मेथीचे दाणे. गॅस बारीक ठेवायचा, कारण पटकन करपू शकतो. आणि आता याच्यासोबत मी आपण थोडंसं भाजून मला टाकायचं. आता एका ताटामध्ये ट्रान्सफर करून घ्यायची. गॅस बंद करून घेते मी. गॅस चालू करून आता धणे भाजून घेणार आहे. धणे टाकायचं. धणे टाकायचं. धणे जरा 3 ते 4 मिनिटं भाजून घ्या, कारण थोडंसं ते असं कुरकुरीत लागायला पाहिजे, तेव्हाच ते व्यवस्थित वाटायला जाईल. आणि हे मसाला आम्ही सगळ्या भाजीसाठी, उसळसाठी, काही असं सगळ्यांसाठी हेच मसाला वापरतो आम्ही. असं वेगळं म्हणजे काय उसळसाठी वेगळा मसाला असं आमच्या घरात नाही वापरायचं आम्ही. आणि हीच मसाला इथे पण वापरते मी. म्हणजे जास्त त्रास नाही होत त्या मसाल्यांनी मला. कंटिन्यूस तुम्हाला याला पलटत राहावं लागेल, नाहीतर पाणी करपून जाईल. त्यामुळे सिमवर ठेवायचा गॅस आणि पलटत राहायचं. मस्त सुगंध यायला लागले. कढीपत्ता आता भाजली होती ना, त्याचा पण मस्त सुगंध आला. आणि याच्यात आता मी ते कलरच्या मिरच्या, आता मी गॅस बंद करते. या हीटवरच आपण हे मिरची पण याच्यात हे करू शकतो, टचका बसू शकतो. त्यामुळे सांभाळून करा. गॅस बंद करून ठेवलेले ते बरं आहे. बस हे गॅसमध्ये एक 5 ते 10 मिनिट राहू द्या. आणि त्याच्यात मी सगळं जे भाजलेले ॲड करून टाकते. त्यामुळे ते सगळं एकत्रच वाटणार आहे, असं वेगळं वेगळं वगैरे काय वाटायचं जरूर नाही आहे. त्याच्यात मी हिंगाचा पावडर ऑलरेडी ॲड केलं या ह्याच्यामध्ये, कारण हिंग ऑलरेडी मी भाजून त्याचं पावडर करून ठेवलेली हे. आणि 1 चमचा हळद हे टाकून ठेवून द्यायचं. वर खाली करून द्या. थोडं थंड होऊ द्या. एकदम गरम गरम वाटलं ना, असं थोडंसं एकत्र होऊन जाईल, असं गोळे गोळेसारखं होऊन जाईल. मग पुन्हा तुला थंड करावं लागेल, चाळून घ्यावं लागेल, असं होईल. त्यामुळे थोडं थंड झाल्यावर वाटलं ना, व्यवस्थित पाणी पावडर होईल. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा,
शेअर सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलवर. रोज नवीन नवीन लाईव्ह कुकिंग मसाले आणि नवीन पदार्थ कसे बनवायचे ते सगळं टिप्स देत राहील. सो थोडंसं थंड होऊ द्या. थंड झाल्यावर तुम्हाला वाटून पण मी दाखवेन ते टेक्स्चर कसे येतात. आपण नेहमी चक्कीमध्ये दिले असेल तर त्याचं एकदम फाईन पावडर करतात मीठ वगैरे, पण आपण घरीच मी मिक्सरमध्ये वाटल्यामुळे थोडंसं रफ म्हणजे करस म्हणजे एकदम स्मूथ पावडर असं नाही सांगू शकतो. तो एकदम बारीक होईल पण टेस्टला पण टेस्ट छान लागेल. नेहमी मी ताजी मसाला बनवून घेते, असं मसाला बनवून ठेवत नाही मी. असं त्याला हलकं हलवत राहिलं. पण जास्त मी भाजलेलं नाही, जास्त गरम नाही केलं तर मग पटकन ते थंड होते. आणि थोडं थोडं मिक्सर जारमध्ये टाकून त्याला वाटून घ्यायचं असतं, एकदम नाही. सुगंध मस्त येतो. ते मिक्सर एक साईडला मी लावते, तेवढा वेळ ते थंड होईल. मिक्सर जार धुवून ठेवलेला आहे त्याला पुसून घेते. पुसून थोडं थोडं त्याच्यात ते मसाला वाटून दाखवते तुम्हाला आता. आणि हीच मसाला सगळ्यासाठी आम्ही वापरतो. जार घेतले मी आता. बघू शकता त्याला मिक्सरमध्ये लावणार आहे. मिक्सरमध्ये फिरवताना पण जरा जपून ते वाटल्यानंतर त्याचं वास मध्ये त्याचे सुगंध येईल ना, ते मिरचीचा ठसका बसू शकतो. त्यामुळे हळू वाटून हळू उघडावं लागेल उघडताना मिक्सरच्या जार. मी म्हणून मिक्सरच्या जारचं झाकण नाही लावलं, त्याच्यावर बशी लावून मी आता वाटणार आहे, म्हणजे खोलताना जरा हळू खोलता येईल. वाटून घेते 1 2 3. तुम्ही बघू शकता अशी पावडर झाले. पण आणखी 2 ते 3 मिनिटं त्याला आपल्याला फिरवावं लागेल. हे बघा, आता सगळा मसाला करून एकत्र करून तुम्हाला मी दाखवेन. हेच मसाला आम्ही सांबार सगळ्यासाठी आम्ही वापरतो. आणखीन हे थोडंसं वाटायला लागेल. वाटून त्याला मिक्स करून तुम्हाला त्याचा फोटो नक्की शेअर करेन.
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आजपर्यंत दिलेले सपोर्टबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. ज्यांनी कोणी व्हिडिओज बघितले आहे, लाईव्ह कुकिंगमध्ये मला कमेंट दिले, लाईक केले, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. तुमच्या सपोर्टसाठी. तुमचे सपोर्ट काही होऊ नाही शकत. थँक्यू सो मच फॉर द सपोर्ट. गुड नाईट.